नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपण एका नव्या एक्सपर्ट सोबत आहोत, ज्या की नॅशनल डिफेन्स अकॅडमी NDAची जी एक्झाम आहे त्यामध्ये गॅटचा पोर्शन सर शिकवतात. तर असे आपले किरण पवार सर जे आहेत ते असोसिएटेड या ठिकाणी को डायरेक्टर आहेत सक्सेस अकॅडमीचे आणि त्या ठिकाणी त्यांनी खूप सारा त्यांना एक्सपिरियन्स आहे आणि गॅट सब्जेक्टमध्ये त्यांचा चांगला हात आहे. आणि गॅट सब्जेक्टमध्ये जर तुम्ही विचार केला तर NDAचा जो संपूर्ण गॅट येतो तो गॅटची पूर्ण जबाबदारी सरांकडे आहे. आणि सरांचं 2005 पासून ते 2025 पर्यंतच्या 20 वर्षाच्या ज्या क्वेश्चन पेपर आहेत त्या सर्व क्वेश्चन पेपरचं एक्सप्लेनेशन किंवा ॲनालिसिस आणि चांगल्या पद्धतीने ॲनालिसिस सरांनी केलेलं आहे. तर अशा किरण सरांना आपण विचारूया की नमस्कार किरण सर. नमस्कार. हां, मला एक सांगा की रिसेंटली आता जो 2025चा जो पेपर झाला त्या 25च्या पेपरमध्ये आणि प्रिव्हियसली झालेल्या पेपरमध्ये असं काय चेंजेस होते की म्हणजे पॅटर्न कसा चेंज झाला किंवा इलिमिनेशन जमत होतं का किंवा ऑप्शन किंवा स्टेटमेंट कसं वाढलं, तर हे विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे की NDA कुठं जात आहे पेपर घेऊन. आता सध्या 2013 नंतरचा जर आपण पॅटर्न बघितला तर जवळपास 2021-22 पर्यंत UPSC सेम पॅटर्न फॉलो करत होता. म्हणजे काय की तुम्हाला जास्त करून वन लाइनर किंवा ते इलिमिनेशन टेक्निकच्या बेसिसवर तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. बरोबर. पण आता रिसेंटली जो 2024 आणि 25चा जर पॅटर्न बघितला तर आता UPSCने काय केलं की थोडं डीप लेवलला UPSC आता गॅटच्या बी म्हणजे तुमची हिस्ट्री असेल, जॉग्राफी असेल, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स जे असेल याच्यावर थोडे डीपमध्ये क्वेश्चन्स विचारायला लागले. आणि जास्त करून UPSC आता सध्या काय करत आहे की प्रिव्हियस इयरच्या ज्या काही थीम आहेत म्हणजे काय की UPSCच्या ज्या अदर एक्झाम्स आपल्याला ज्या पाहायला भेटतात जसं की तुमचं CDSची एक्झाम असेल किंवा CAPFची एक्झाम असेल किंवा UPSC सिव्हिल सर्व्हिसेसची एक्झाम, या एक्झाम्समध्ये जे काही प्रिव्हियस इयर जे काही क्वेश्चन्स विचारले गेले त्याच थीमवर UPSC आता NDAमध्ये पण क्वेश्चन विचारायला लागले. म्हणजे काय की डिफिकल्टी लेवल जी आधी आपल्याला जी एक लोअर टू मॉडरेट दिसत होते आता मॉडरेट टू कुठेतरी असं डिफिकल्टकडे किंवा हार्ड लेवलकडे आता UPSC क्वेश्चन्स विचारते. बरोबर. आणि आपल्याला रिसोर्सेसचा जर विचार केला तर इथून मागे UPSC काय करायचे की थोडा NCERT बेसवर क्वेश्चन्स जास्त विचारायचे. तर आता UPSC स्टँडर्ड बुक्स तसेच वेगवेगळे ज्या काही गव्हर्नमेंटच्या साईट्स आहेत की तुमचे हिस्टॉरिकल ज्या साईट्स आहेत, एन्शंट डिपार्टमेंटच्या ज्या काही साईट्स आहेत की त्या डिपार्टमेंटच्या साईट्सवरनं बी आता UPSC क्वेश्चन्स विचारायला लागलेले. आणि कल्चरचा बी पार्ट आता थोडा UPSC त्या ठिकाणी NDAच्या एक्झाम्समध्ये बी विचारते. बरं, मला एक सांगा की आता 2015, 16, 13च्या ज्या क्वेश्चन पेपर होत्या त्यामध्ये असं वन लाइनर क्वेश्चन सारखे क्वेश्चन होते आणि ऑप्शनसुद्धा एलिमिनेशनने जमत होता किंवा ते कुठेतरी एक लेंदी क्वेश्चन आलेले आहेत. आणि मुलांची कॅपॅसिटी कशी असते की वन लाइनर किंवा NCERT रीड केल्या तर त्यातून मुलं म्हणतात की प्रिव्हियस 2016ला 17ला असं आलं आहे तर मग तसंच येईल. कुठंतरी फोबिया किंवा भीती मुलांच्या मनामध्ये गॅटबद्दल बसलेली, तर ती तुम्हाला काय वाटतं कशी कमी होऊ शकते? आता UPSC मोस्टली काय करते त्या ठिकाणी की NCERTवर एका पर्टिक्युलर पेजवर जर थीम आहे तर त्या थीमवर रिपीटेड क्वेश्चन्स विचारते. पहिले आपल्याला जसं काही वन लाइनर पाहायला भेटायचे आता तसेच प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला पाहायला भेटतात पण मग ते स्टेटमेंट वाईज भेटतात. म्हणजे काय की UPSC कुठलं तरी आता समजा थीम्स इन इंडियन पार्ट 1 हे जे काही 11ची जे काही NCERT आहे 11च्या NCERTच्या एक पर्टिक्युलर पेज आहे जिथे काही हरप्पन सिव्हिलायझेशनची बरीचशी माहिती आपल्याला प्रोव्हाइड केलेली. तर त्या पेजवर तुम्हाला पहिले स्टार्टिंगला वन लाइनर क्वेश्चन्स दिसायचे पण आता रिसेंटली UPSC काय करते की जशी की कालीबंगन साईट होते ते कालीबंगन साईटवर पहिले तुम्हाला एक वन लाइनर क्वेश्चन विचारलेला होता त्याच पेजवरनं. पण आता रिसेंटली काय झालं की त्याच पेजवरनं तुम्हाला कालीबंगनवरनं स्टेटमेंट वाईज क्वेश्चन विचारले जेणेकरून ते डिफिकल्टी लेवल आपल्याला तो स्टार्टिंगला मी जसं बोललो की जसं पहिले लेस टू मॉडरेट आपल्याला डिफिकल्टी लेवल दिसत होती ते आता मॉडरेट टू थोडा हार्ड लेवलकडे UPSC ट्रॅव्हल करते. की म्हणजे आता ज्यावेळेस तुम्ही NDA करतायत तर NDA करताना तुम्हाला ह्या पहिला तर सगळ्यात मेन सोर्स UPSCचा हा तुमचा NCERTचाच आहे. आणि नंतर जर तुम्ही बघितलं तर विकिपीडियाचे स्टार्टिंग म्हणजे समजा की तुम्ही इनिशियल लेवलचा विकिपीडियाचा तर NDAने जो सिलेबस दिला आहे गॅटचा जो सिलेबस दिला आहे त्या सिलेबसमध्ये जे कीवर्ड्स आहेत त्या कीवर्ड्सवरती जर समजा त्या पर्टिक्युलर कॅन्डिडेटने फोकस केलं तर तुम्हाला काय वाटतं की त्यातून आउटपुट निघू शकतो का आणि करंटचा कसा ट्रेंड चालेल? आता रिसेंटली काय झालं की UPSC पहिले काय करत होते त्यांच्या ज्या काही सिव्हिल सर्व्हिसेसच्या जे काही एक्झाम होते त्या सिव्हिल सर्व्हिसेसच्या एक्झाममध्ये तुम्हाला कीवर्ड्सवर क्वेश्चन्स विचारत होते.
पण आता UPSCने काय केलं की NDA मध्ये पण टर्मिनॉलॉजी बेस्ड क्वेश्चन विचारले गेले ओके. की समजा की जसं की आपला थेरी म्हणून किंवा थेरी आता म्हणून या बुद्धिस्ट रिलेटेड ज्या टर्म्स आहेत किंवा बोधिसत्व या बरं. रिलेटेड टर्म्स आहेत यांच्यावर क्वेश्चन्स विचारायला लागले. म्हणजे काय की जो UPSC सिव्हिल सर्व्हिसेसला पॅटर्न फॉलो करत होता तोच कुठेतरी पॅटर्न आपल्या इकडे फॉलो करताना दिसतोय. नाही नाही, तुम्ही जे खूप जे एक्सप्लेनेशन केलं आहे ते तुमचा यामध्ये अभ्यास आहे म्हणून तुम्हाला ते जमलं आहे. परंतु जे नवीन ॲस्पेरंट्स आहेत आपल्या सक्सेस अकॅडमीच्या ज्या रिटर्नच्या नोट्स आहेत हां. त्या नोट्स पाहिजे असतील तर मग तुम्ही तसं प्रोव्हाइड करू शकता का ऑल ओव्हर जे आपण काय करणार आहे की आपण स्टुडंटच्या ओरिएंटेशनने आपण या नोट्स बनवलेल्या आहेत. म्हणजे काय आहे की तुम्हाला UPSCची कुठलीही एक्झाम असू दे किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची कुठलीही एक्झाम असू दे आपल्या हिस्ट्री जॉग्रफीच्या नोट्स हे 100% तुम्हाला कामी येणारच आहेत. आणि आपण त्याच्यासाठी काय केलं आहे की पोरांच्या मनातनं ही जी काही भीती आहे प्रिव्हियस इयरची PYQची तर PYQची आपण एक सिरीज बस स्टार्ट केलेली आहे. तर त्याच्यामध्ये मुलांना काय आपण कॅडेट्सला जे NDA जे कॅडेट्स असतील किंवा CDSचे जे काही कॅडेट असतील त्यांच्या मनातनं ही भीती काढण्यासाठी आपण ही PYQ सिरीज स्टार्ट केलेली. तर आपल्याला तिथे काय पाहायला भेटणार आहे की आपण या PYQवरनं नेक्स्ट अपकमिंग एक्झाम्समध्ये जे काही प्रेडिक्शन्सवाले जे काही क्वेश्चन्स आहेत त्याचं पण आपण 100% इथे प्रेडिक्शन्स आपण प्रोव्हाइड करणार आहेत. की एक्सपिरियन्सनुसार जर बघितलं जर 2005 ते 2025च्या ज्या क्वेश्चन पेपर एक्सप्लेन केलेले आहेत किंवा ॲनालिसिस केले आहेत त्याच्या बेसिसवर आपण जे काही प्रेडिक्शन देतोय दरवर्षी यावर्षी पण आपण बघितलं की 50पैकी आउट ऑफ द 50 28 to 29 क्वेश्चन्स हे डायरेक्टली आपल्या नोट्समधले ॲज इट इज जसेच्या तसे होते. आणि जे आपण काय करतोय की आपण मुलांना ज्यावेळेस टीचिंग करतोय तर टीचिंगमध्ये आपण 3 स्टार 2 स्टार 1 स्टार असे म्हणजे काय 3 स्टार म्हणजे काय की सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे 99% त्या टॉपिकवर क्वेश्चन्स येण्याची प्रोबॅबिलिटी. आणि असे यावेळेस बघितले तर आपण NDAचा जो काही सप्टेंबर 2025चा अटेम्प्ट झाला तर असे 3 स्टार टॉपिक्सवर जवळपास आपल्याला 7 क्वेश्चन्स पाहायला भेटलेले. नाही, व्हेरी गुड. तुम्ही जी इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली आहे हे कुठंतरी जे NDAचा अटेम्प्ट देत आहे परंतु गॅट त्यांचा वीक आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही इन्फॉर्मेशन खूपच महत्त्वाची आहे. आणि असे काही विद्यार्थी आहेत की ज्यांना पुढे जाऊन NDAमध्ये करिअर करायचं आहे परंतु समजत नाही की एवढं सारं मोठं गॅट आहे आणि संपूर्ण जनरल ॲबिलिटी टेस्टचा पेपर कशा पद्धतीने तो क्रॅक केला पाहिजे आणि सोर्सेस कुठले असले पाहिजे. तर किरण सरांनी खूप छान पद्धतीने शॉर्ट ॲनालिसिस त्याचं दिलेलं आहे. भविष्यात आपण त्यांना सब्जेक्ट वाईज मॉड्यूलचं ॲनालिसिस विचारणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओ जो असेल तो आपला किरण सरांना हिस्ट्री वरती पूर्ण एक्सप्लेनेशन की हिस्ट्रीचे सोर्सेस कुठले आहेत त्या सोर्सेसवरती आपण विचारणार आहोत. तसंच अजून काही आपले एक्सपर्ट आहेत त्यांनाही आपण या ठिकाणी टॉकिंगसाठी बोलवणार आहोत. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही द सक्सेस अकॅडमी नाशिकच्या यूट्यूब चॅनलला नक्की फॉलो करा. आणि ज्यांना कोणाला NDAची बॅच जॉईन करायची असेल तर त्यांनी दिलेल्या नंबरवरती क्लिक करा. जय हिंद. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपण एका नव्या एक्सपर्टसोबत आहोत ज्या की नॅशनल डिफेन्स अकॅडमी NDAची जी एक्झाम आहे त्यामध्ये गॅटचा पोर्शन सर शिकवतात. तर असे आपले किरण पवार सर जे आहेत ते असोसिएटेड या ठिकाणी को डायरेक्टर आहेत सक्सेस अकॅडमीचे. आणि त्या ठिकाणी त्यांनी खूप सारा त्यांना एक्सपिरियन्स आहे आणि गॅट सब्जेक्टमध्ये त्यांचा चांगला हात आहे. आणि गॅट सब्जेक्टमध्ये जर तुम्ही विचार केला तर NDAचा जो संपूर्ण गॅट येतो तो गॅटची पूर्ण जबाबदारी सरांकडे आहे. आणि सरांचं 2005 पासून ते 2025 पर्यंतच्या 20 वर्षाच्या ज्या क्वेश्चन पेपर आहेत त्या सर्व क्वेश्चन पेपरचं एक्सप्लेनेशन किंवा ॲनालिसिस आणि चांगल्या पद्धतीने ॲनालिसिस सरांनी केलेलं आहे. तर अशा किरण सरांना आपण विचारूया की नमस्कार किरण सर. नमस्कार. हां, मला एक सांगा की रिसेंटली आता जो 2025चा जो पेपर झाला त्या 25च्या पेपरमध्ये आणि प्रिव्हियसली झालेल्या पेपरमध्ये असं काय चेंजेस होते की म्हणजे पॅटर्न कसा चेंज झाला किंवा इलिमिनेशन जमत होतं का किंवा ऑप्शन किंवा स्टेटमेंट कसं वाढलं तर हे विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे की NDA कुठं जात आहे पेपर घेऊन. आता सध्या 2013 नंतरचा जर आपण पॅटर्न बघितला तर जवळपास 2021-22 पर्यंत UPSC सेम पॅटर्न फॉलो करत होता. म्हणजे काय की तुम्हाला जास्त करून 1 लाइनर किंवा तिथे इलिमिनेशन टेक्निकच्या बेसिसवर तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. बरोबर. पण आता रिसेंटली जो 2024 आणि 25चा जर पॅटर्न बघितला तर आता UPSCने काय केलं की थोडं डीप लेवलला UPSC आता गॅटच्या बी म्हणजे तुमची हिस्ट्री असेल जॉग्रफी असेल पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स जे असेल याच्यावर थोडे डीपमध्ये क्वेश्चन्स विचारायला लागले. आणि जास्त करून UPSC आता सध्या काय करत आहे की प्रिव्हियस इयरच्या ज्या काही थीम आहेत म्हणजे काय की UPSCच्या ज्या अदर एक्झाम्स आपल्याला ज्या पाहायला भेटतात जसं की तुमचं CDSची एक्झाम असेल किंवा CAPFची एक्झाम असेल
किंवा UPSC सिव्हिल सर्व्हिसेसची एक्झाम, या एक्झाम्समध्ये जे काही प्रिव्हियस इयर जे काही क्वेश्चन्स विचारले गेले त्याच थीमवर UPSC आता NDAमध्ये पण क्वेश्चन विचारायला लागले. म्हणजे काय की डिफिकल्टी लेवल जी आधी आपल्याला जी एक लोअर टू मॉडरेट दिसत होते, आता मॉडरेट टू कुठेतरी असं डिफिकल्टकडे किंवा हार्ड लेवलकडे आता UPSC क्वेश्चन्स विचारते. बरं. आणि आपल्याला रिसोर्सेसचा जर विचार केला तर इथून मागे UPSC काय करायचे की थोडा NCERT बेसवर क्वेश्चन्स जास्त विचारायचे. तर आता UPSC स्टँडर्ड बुक्स तसेच वेगवेगळे जे काही गव्हर्नमेंटच्या साईट्स आहेत की तुमचे हिस्टॉरिकलच्या साईट्स आहेत, एन्शंट डिपार्टमेंटच्या ज्या काही साईट्स आहेत की त्या डिपार्टमेंटच्या साईट्सवरनं बी आता UPSC क्वेश्चन्स विचारायला लागलेली. आणि कल्चरचा बी पार्ट आता थोडा UPSC त्या ठिकाणी NDAच्या एक्झाम्समध्ये बी विचारते. बरं, मला एक सांगा की आता 2015, 16, 13च्या ज्या क्वेश्चन पेपर होत्या त्यामध्ये असं वन लाईनर क्वेश्चन सारखे क्वेश्चन होते आणि ऑप्शनसुद्धा एलिमिनेशनने जमत होता किंवा ते कुठेतरी एक लेंदी क्वेश्चन आलेले आहेत. आणि मुलांची कॅपॅसिटी कशी असते की वन लाईनर किंवा NCERT रीड केल्या तर त्यातून मुलं म्हणतात की प्रिव्हियस 2016ला 17ला असं आलं आहे तर मग तसंच येईल. कुठंतरी फोबिया किंवा भीती मुलांच्या मनामध्ये गॅटबद्दल बसलेली, तर ती तुम्हाला काय वाटतं कशी कमी होऊ शकते? आता UPSC मोस्टली काय करते त्या ठिकाणी की NCERTवर एक पर्टिक्युलर पेजवर जर थीम आहे तर त्या थीमवर रिपीटेड क्वेश्चन्स विचारते. पहिले आपल्याला जसं काही वन लाईनर पाहायला भेटायचे, आता तसेच प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला पाहायला भेटतात पण मग ते स्टेटमेंट वाईज भेटतात. म्हणजे काय की UPSC कुठलं तरी आता समजा थिम्स इन इंडियन पार्ट 1 हे जे काही 11ची जे काही NCERT 11च्या NCERTच्या एक पर्टिक्युलर पेज आहे जिथे काही हरप्पन सिव्हिलायझेशनची बरीचशी माहिती आपल्याला प्रोव्हाइड केलेली. तर त्या पेजवर तुम्हाला पहिले स्टार्टिंगला वन लाईनर क्वेश्चन्स दिसायचे, पण आता रिसेंटली UPSC काय करते की जशी की कालीबंगन साईट होते, ते कालीबंगन साईटवर पहिले तुम्हाला एक वन लाईनर क्वेश्चन विचारलेला होता त्याच पेजवरनं. पण आता रिसेंटली काय झालं की त्याच पेजवरनं तुम्हाला कालीबंगनवरनं स्टेटमेंट वाईज क्वेश्चन विचारलेले दिसतात. जेणेकरून ते डिफिकल्टी लेवल वाढलेली. डिफिकल्टी लेवल आपल्याला तो स्टार्टिंगला मी जसं बोललो की जसं पहिले लेस टू मॉडरेट आपल्याला डिफिकल्टी लेवल दिसत होती, ते आता मॉडरेट टू थोडा हार्ड लेवलकडे UPSC ट्रॅव्हल करते. की म्हणजे आता ज्यावेळेस तुम्ही NDA करतायत तर NDA करताना तुम्हाला ह्या पहिला तर सगळ्यात मेन सोर्स UPSCचा हा तुमचा NCERTचाच आहे. आणि नंतर जर तुम्ही बघितलं तर विकिपीडियाचे स्टार्टिंग म्हणजे समजा की तुम्ही इनिशियल लेवलचा विकिपीडियाचा तर NDAने जो सिलेबस दिला आहे, गॅटचा जो सिलेबस दिला आहे, त्या सिलेबसमध्ये जे कीवर्ड्स आहेत त्या कीवर्ड्सवरती जर समजा त्या पर्टिक्युलर कॅन्डिडेटने फोकस केलं तर तुम्हाला काय वाटतं की त्यातून आउटपुट निघू शकतो का? आणि करंटचा कसा ट्रेंड चालेल? आता रिसेंटली काय झालं की UPSC पहिले काय करत होते, त्यांच्या ज्या काही सिव्हिल सर्व्हिसेसच्या ज्या काही एक्झाम होते त्या सिव्हिल सर्व्हिसेसच्या एक्झाममध्ये तुम्हाला कीवर्ड्सवर क्वेश्चन्स विचारले होते. पण आता UPSCने काय केलं की NDAमध्ये पण टर्मिनॉलॉजी बेस्ड क्वेश्चन विचारले गेले. की समजा की जसं की आपला थेरी म्हणून किंवा थेरी गाथा म्हणून या बुद्धिस्ट रिलेटेड ज्या टर्म्स आहेत किंवा बोधिसत्व या रिलेटेड टर्म्स आहेत यांच्यावर क्वेश्चन्स विचारायला लागले. म्हणजे काय की जो UPSC सिव्हिल सर्व्हिसेसला पॅटर्न फॉलो करत होता तोच कुठेतरी पॅटर्न आपल्या इकडे फॉलो करताना दिसतंय. नाही, तुम्ही जे खूप जे एक्सप्लेनेशन केलं आहे ते तुमचा यामध्ये अभ्यास आहे म्हणून तुम्हाला ते जमलं आहे. परंतु जे नवीन ॲस्पेरंट्स आहेत, आपल्या सक्सेस अकॅडमीच्या ज्या रिटर्नच्या नोट्स आहेत त्या नोट्स पाहिजे असतील तर मग तुम्ही तसं प्रोव्हाइड करू शकता का ऑल ओव्हर? जे आपण काय करणार आहे की आपण स्टुडंटच्या ओरिएंटेशनने आपण या नोट्स बनवलेल्या आहेत. म्हणजे काय की तुम्हाला UPSCची कुठलीही एक्झाम असू दे किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची कुठलीही एक्झाम असू दे, आपल्या हिस्ट्री जॉग्रफीच्या नोट्स या 100% तुम्हाला कामी येणारच आहेत. आणि आपण त्याच्यासाठी काय केलं आहे की पोरांच्या मनातनं ही जी काही भीती आहे प्रिव्हियस इयरची PYQची, तर PYQची आपण एक सिरीज बस स्टार्ट केलेली. तर त्याच्यामध्ये मुलांना काय आपण कॅडेट्सला जे NDA जे कॅडेट्स असतील किंवा CDSचे जे काही कॅडेट असतील त्यांच्या मनातनं ही भीती काढण्यासाठी आपण ही PYQ सिरीज स्टार्ट केलेली. तर आपल्याला तिथे काय पाहायला भेटणार आहे की आपण या PYQवरनं नेक्स्ट अपकमिंग एक्झाम्समध्ये जे काही प्रेडिक्शन्सवाले जे काही क्वेश्चन्स आहेत त्याचं पण आपण 100% इथे प्रेडिक्शन्स आपण प्रोव्हाइड करणार आहेत. की एक्सपिरियन्सनुसार जर बघितलं तर 2005 ते 2025च्या जे क्वेश्चन पेपर एक्सप्लेन केलेले आहेत की ॲनालिसिस केले आहेत त्याच्या बेसिसवर आपण जे काही प्रेडिक्शन देतोय दरवर्षी, यावर्षी पण आपण बघितलं की 50 पैकी आउट ऑफ द 50 28 to 29 क्वेश्चन्स हे डायरेक्टली आपल्या नोट्समधले ॲज इट इज जसेच्या तसे होते. आणि जे आपण काय करतोय की आपण मुलांना ज्यावेळेस टीचिंग करतोय तर टीचिंगमध्ये आपण 3 स्टार 2 स्टार 1 स्टार असे म्हणजे काय 3 स्टार म्हणजे काय की सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे 99% त्या टॉपिकवर क्वेश्चन्स येण्याची प्रोबॅबिलिटी. आणि असे यावेळेस बघितले तर आपण NDAचा जो काही सप्टेंबर 2025चा अटेम्प्ट झाला तर असे 3 स्टार टॉपिक्सवर जवळपास आपल्याला 7 क्वेश्चन्स पाहायला भेटलेले. नाही, व्हेरी गुड. तुम्ही जी इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली
हे कुठेतरी जे NDAचा अटेम्प्ट देत आहे परंतु गॅट त्यांचा वीक आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही इन्फॉर्मेशन खूपच महत्त्वाची आहे. आणि असे काही विद्यार्थी आहेत की ज्यांना पुढे जाऊन NDAमध्ये करिअर करायचं आहे परंतु समजत नाही की एवढं सारं मोठं गॅट आहे आणि संपूर्ण जनरल ॲबिलिटी टेस्टचा पेपर कशा पद्धतीने तो क्रॅक केला पाहिजे आणि सोर्सेस कुठले असले पाहिजे. तर किरण सरांनी खूप छान पद्धतीने शॉर्ट ॲनालिसिस त्याचं दिलेलं आहे. भविष्यात आपण त्यांना सब्जेक्ट वाईज मॉड्यूलचं ॲनालिसिस विचारणार आहोत. नेक्स्ट व्हिडिओ जो असेल तो आपला किरण सरांना हिस्ट्री वरती पूर्ण एक्सप्लेनेशन की हिस्ट्रीचे सोर्सेस कुठले आहेत त्या सोर्सेसवरती आपण विचारणार आहोत. तसंच अजून काही आपले एक्सपर्ट आहेत त्यांनाही आपण या ठिकाणी टॉकिंगसाठी बोलवणार आहोत. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही द सक्सेस अकॅडमी नाशिकच्या यूट्यूब चॅनलला नक्की फॉलो करा. आणि ज्यांना कोणाला NDAची बॅच जॉईन करायची असेल तर त्यांनी दिलेल्या नंबरवरती क्लिक करा. जय हिंद.